शिवसेनेनंतर आता सगळ्यांचं लक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे लागलेलं आहे। शिवसेनेचं जे घडलं तेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही घडलंय। त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत जो निकाल विधानसभा अध्यक्षांनी दिला तोच निकाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतही दिला जाणार का हे पाहायचंय। शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीची धाकधूक वाढली। शिंदेंचा न्याय अजितदादांनाही लावणार। याच महिन्यात होणार राष्ट्रवादीचा फैसला। खरी शिवसेना ही शिंदे गटाचीच असा ऐतिहासिक निकाल देत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठाकरे गटाला मोठा धक्का दिला। शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची सुनावणी सुद्धा सुरू होणार आहे। शिवसेनेच्या धर्तीवरच राष्ट्रवादीचाही निकाल लागणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। शिवसेनेबाबत नार्वेकरांच्या निकालावर शरद पवारांनी कडाडून टीका केली आहे, पण त्याच वेळी इतरांच्या बाबतीतही हा निकाल लागू होण्याची शक्यता व्यक्त केली होती। हा निकाल असा लागेल असं आम्हाला वाटत होतं आणि असा निकाल लागेल असं आम्हाला वाटत होतं। याचा अर्थ एकंदर दृष्टिकोन काय त्या कुणाच्याही केसमध्ये याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटवर आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही। हे इतरांना सुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येते। विधिमंडळातल्या बहुमताच्या आधारावर विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाची शिवसेना हीच खरी शिवसेना असा निर्वाळा दिला। शिंदेंना जो न्याय तोच न्याय अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे आता अजित पवार गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत। काल सुद्धा जे त्यांची बरीचशी चर्चा व्हीप कोण व्हीपने दिलेले जे काही आदेश आहेत ते बरोबर आहे का, दुसऱ्या व्हीपने दिलेले आदेश बरोबर आहेत का, व्हीपची नेमणूक बरोबर आहे का, ह्या सगळ्या ह्याच्या भोवती ज्या असंख्य गोष्टी फिरत होत्या ते आपण पाहिलं। इथे आता हा भागच नसल्यामुळे जो आहे मला असं वाटतं की आमच्या बाजूची जी आहे बाजू जी आमची फार मोठी भक्कम आहे। धाकधूक नाही, अजून आमची बाजू मांडायची आहे, दुसऱ्या बाजूने बाजू मांडली जाईल। त्यावेळेस थोडासा बेसिस वेगळा आहे आणि धाकधूक वाढण्याचा काही प्रश्न नाही आहे। आमची मेरिटची बाजू आहे ती आम्ही अध्यक्षांच्या समोर मांडू। निकालाच्या जस्ट आधी भेटल्यामुळे संशय वाढला आणि उद्धवजी आणि पवार साहेब यांनी त्याबाबत टिप्पणी केलेली आहे की निकालाच्या आधी असं बोलणं योग्य नाही। तर नियम सर्व पक्षांसाठी सारखा आहे असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे। पॅरामीटर काय असतं कुठल्याही पक्षाचं, जेव्हा तुम्ही कुठलीही पक्ष रजिस्टर करता तेव्हा ज्यांच्याकडे जास्त लोकप्रतिनिधी मतं घेऊन येतात, लोकप्रतिनिधी ज्या व्यक्तीकडे जास्त असतात किंवा ज्या माणसाकडे जास्त असतात त्यांना पक्ष रजिस्टर करता येतो आणि ज्याला मतदान जास्त मिळालं असेल त्याचं काउंट होईल। आणि मला वाटतं नियम सर्वांसाठी सारखा आहे। या देशामध्ये सर्वच पक्षाकरता नियम आहे, एका पक्षाकरता नियम नाही, त्यामुळे नियमाने कारवाई होईल। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर अजित पवार गटाकडे 41 सध्या आमदार आहेत, तर शरद पवार गटाकडे 11 आमदार आहेत। शिवसेना शिंदेंची आहे असा निकाल देताना विधानसभा अध्यक्षांनी विधिमंडळातलं बहुमत विचारात घेतलं। शिवसेनेची 2018ची घटना दुरुस्ती मान्य करायला विधानसभा अध्यक्षांनी नकार दिला। 2018 मध्ये झालेल्या पक्षांतर्गत निवडणुका विधानसभा अध्यक्षांनी ग्राह्य धरल्या नाहीत। पक्षप्रमुखाची इच्छा म्हणजे संपूर्ण पक्षाची इच्छा नव्हे असं अध्यक्षांनी म्हटलं। शिवसेनेत लोकशाही पद्धतीनं कारभार नसल्यावर त्यांनी बोट ठेवलं। निवडणूक आयोगाकडे अजित पवार गटानंही अशाच पद्धतीचे दावे केले। असं करताना त्यांनी शरद पवारांवर अनेक आरोप केले। पक्षाचं सर्वाधिक संख्याबळ, विधिमंडळ आणि संसदीय बहुमत आमच्याकडे आहे। पक्ष आणि चिन्हाचा विचार करताना संख्याबळाचा विचार व्हावा। शरद पवार मर्जीनुसार पक्ष चालवतात, पक्षात लोकशाही नव्हती
अध्यक्षपदासह कोणत्याही पदासाठी निवडणूक प्रक्रिया पाळण्यात आलेली नाही. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी विधानसभा अध्यक्षांकडे याचिका दाखल केल्या. या याचिकांवर 31 जानेवारीपर्यंत निर्णय देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे 31 जानेवारीला राष्ट्रवादी आणि घड्याळ चिन्ह कुणाचं याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीच्या पक्ष आणि चिन्हाच्या लढाई संदर्भातील कार्यवाही 6 जानेवारीपासून सुरू झाली आहे. येत्या 18 जानेवारीला किंवा त्यापूर्वी साक्षीदारांची यादी आणि शपथपत्रांची देवाणघेवाण करतील असं मानलं जात आहे. 20 जानेवारीला साक्षीदारांची उलट तपासणी तर 23 जानेवारीला प्रतिवादींची उलट तपासणी होण्याची शक्यता आहे. अंतिम सुनावणी 25 जानेवारीला सुरू होईल आणि 27 जानेवारीला संपेल. त्यानंतर 31 जानेवारीला अध्यक्ष निर्णय देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह कुणाचं याबाबत निवडणूक आयोगाकडेही सुनावणी झाली आहे. दोन्ही पक्षांचं म्हणणं ऐकून घेऊन निवडणूक आयोगानं निकाल राखून ठेवला आहे. आता तो कोणत्याही क्षणी येण्याची शक्यता आहे. आता निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष राष्ट्रवादी आणि घड्याळ कुणाला बहाल करतात हे पाहायचं आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.